पूर्ण भगवद्गीता वाचायला टाइम नसेल ना, तरी 1 मिनिटाची रील बघायला नक्की टाइम असेल. ही गोष्ट चालू होते ऋषी वेदव्यासांपासून. ऋषी वेदव्यास आपला पुत्र सुखदेवच्या पाठलाग करत असते ती, आणि ते पाठलाग करता करता त्या ठिकाणी जातात जिथे त्या अप्सरा नग्न अवस्थेत आंघोळ करत असते ती. पण ऋषींना बघून ते स्वतःचे अंग झाकते ती. ऋषींना प्रश्न पडतो की आत्ता माझा मुलगा गेला, पण त्यांनी त्याला बघून स्वतःचं अंग नाही झाकलं, पण मला बघून अंग का झाकावे, हे विचारण्यासाठी ते त्या अप्सरा आणि यक्षिणींकडे जातात. तर ते बोलतात की आत्ता इथून माझा मुलगा गेला, जो की युवा अवस्थेत आहे ना, त्यानं कुठली सिद्धी प्राप्त केली, पण मी स्वतः ऋषी वेदव्यास जो सगळ्या सिद्ध्या प्राप्त केलेला आहे. शिवाय मी ऋषी पराशरांचा मुलगा, जे की सप्तऋषींपैकी एक आहेत. तसेच ऋषी वशिष्ठांचा नातू, जे की ते ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. एवढं असून सुद्धा तुम्हाला असं का वाटावं की मी तुमच्याकडं मोहवासनेने बघावं आणि तुमच्यावर अधिकार करावा? मी स्वतः मोक्षाला प्राप्त आहे. हे ऐकून त्यातली एक यक्षिणी म्हणाली, ऋषी, तुमचा मुलगा जरी युवा अवस्थेत असेल, त्यानं कुठली सिद्धी प्राप्त केली नसेल, तरीही तो सर्वांमध्ये विष्णूला बघतो. त्याला सर्वत्र व सगळ्यांमध्ये फक्त विष्णू दिसते ती. पण तुम्ही एवढे मोठे ऋषी असून सुद्धा तुमच्या डोळ्यांनी आम्ही तुम्हाला फक्त नग्नच दिसलो. याचा अर्थ काय की तुमच्या सगळ्या सिद्ध्या, सगळे तप हे व्यर्थ आहेत, जे की तुमच्या मुलानं काही न करता तो देवाला प्राप्त झालेला. हे ऐकून ऋषींचे डोळे उघडतात. ऋषी त्यांच्या वडिलांकडे जातो, ऋषी पराशयांकडे, आणि हे सगळं त्या ऋषींना सांगतो. ऋषी पराशय म्हणतात ती, तुला देवीला शरण जावे लागेल. देवीला शरण जाऊन तुला सर्व महाविद्या प्राप्त करावे लागतील. आता आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट पार्ट बघायसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा.